श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज होती अक्षय तृतीया। माझा ब्लॉग थोडा लेट पडतोय कारण गावी रेंज नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला खूप प्रॉब्लेम येतो। सकाळी सकाळी चुलीवर आम्ही पोळ्या करून घेतल्या आणि नैवेद्य दाखवून तिथेच बसून खाल्लाही। परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पाणी जपून वापरा आणि बघा आज आमच्याकडे पाणीच आलं नव्हतं, म्हणून शेजाऱ्यांच्याकडून बोरचं पाणी घेऊन भरणं चालू होतं। अजून पुढचा महिना उन्हाळा आहे आणि इकडेही आलो तरी आरू न सांगता अभ्यासला बसतो आणि सकाळीच कीर्तनकार प्रेम महाराजांच्या घरी गेलो। 2 दिवस ते म्हणत होते घरी या, पण कामामुळे जाताच आले नाही। पण अशा माणसांना वाट बघायला लावू नये, त्यामुळे आज पहिला त्यांच्या घरी जाऊ म्हटलं। गेल्या गेल्या गुलकंद फ्लेवरचा नाश्ता समोर आला। प्रेमला पहिल्यापासून कीर्तनाची ओढ लागली आहे। खूप लांबून लांबून त्याला कीर्तनाला बोलवतात। तुम्ही म्हणाल मी अरेतुरे करते, पण मी त्याला पहिल्यापासून ओळखते। मूर्ती तर इतक्या छान सजवतो की बघतच राहावेसे वाटतं। ज्या वयात लोकांना कळायला चालू होतं त्या वयात कीर्तनातून लोकांच्या मनात आदराचं स्थान मिळवायला चांगला अभ्यास, जिद्द आणि आवड लागते। त्याची आवड अशीच वाढत जावी आणि त्याच्या ज्ञानातून लोकांना शिकता यावं एवढीच इच्छा। आणि आज जेवायला आमरस पोळी केली होती आणि अशी पंगत तुम्हाला सुट्टीतच बघायला मिळते। इतर वेळी जो तो आपल्या घरी आणि दुपारी छान आनंदाची बातमी मिळाली। आम्हा ननंद भाऊजांचं फेसबुक चॅनल एकाच वेळी मॉनिटाईज झालं। माझं पहिला झालं होतं, पण काही कारणास्तव ती आयडी डिलीट झाली होती। मग काय, भैयाने उसाच्या रसाची पार्टी दिली। मम्मी कामावरून आल्यावर मम्मीला गुड न्यूज सांगितली। मम्मीने लगेच मिठी मारली। पण खरंच कौतुक वहिनीचं होतं, त्यांचं पहिलंच चॅनल मॉनिटाईज झालं। आणि हे जे अश्रू बघताय ते असेच येत नाही, त्याच्या मागे लोकांचा सपोर्ट आणि त्याचबरोबर आपल्या माणसाने मारलेले टोमणे, तिरस्कार हे सगळं असतं आणि ज्याचं हे झालंय त्यालाच कळतं। आणि मग लावली अवकाळी पावसाने हजेरी। या पावसात सगळेजण खूप भिजलो आणि गारा तर एवढ्या मोठ्या मोठ्या पडत होत्या की 2-3 डोक्यातही बसल्या माझ्या। अंगणात गारांचा अक्षरशः खच पडला होता। संध्याकाळी ॲडव्हान्समध्ये दीपकदादांनी ॲनिव्हर्सरीचा केक आणला होता, कारण ॲनिव्हर्सरीला आम्ही ट्रिपमध्ये असणार आहोत। पावसातच ते इचलकरंजीहून केक घेऊन आले होते। मस्त सेलिब्रेशन केलं, सगळ्यांनी केक खाल्ला, सगळ्यांना धन्यवाद दिले। शेवटी एक सगळ्यांचा ग्रुप फोटोही काढला। आजचा दिवस खूप छान गेला। चला आजच्यासाठी एवढंच। श्री स्वामी समर्थ।